चलो ना जरा, कभी से पिटा के रखा रह जाए, चलने का नाम नहीं ले रहे तू। हाँ, अभी जाएंगे, क्या है तुम्हारा, जल्दी जा रहा है क्या? नहीं तो मैं दूसरा देखता फिर। हाँ, मैं बोल रहा अभी। सबूरी जरा सबूरी, जा रहे ना, हो गया मेरा काम, अब निकलेंगे, अब चलो चलो. तर म्हणलं हे एस टी स्टँडवर जायचं आपल्याला, 3 कट्टे कांद्याचे आहेत. 40-40 किलोचा कट्टा आहे ना आपलं. हे आता हे आंबे आहेत 30 किलो. किती रुपये द्यावं लागल? पैसे का क्या है, दे देना हिसाब से बराबर, क्या है तो. हाँ, मैं तो तुम टेंशन मत लो, तुम्हारा कांदा लेके जाता, एसटी पे चढ़ा के देता, सब टेंशन मत लो तुम. बस बस चलो चलो. नाही तरी आपलं काय किती लागन ते सांगून द्या आता. मग कसं चिल्लर काढून ठेवते माणूस खिशातल्या आधी. क्या है, तुम्हारे हिसाब से दे देना, वैसा कुछ बात नहीं पैसे की. दे देना वहाँ पे जो देना है वो दे. चांगला माणूस आहे रे, नाही का? हो, नाही तर लोक तर बाबा आधीच सांगते तर 200 लागन ती. बरं बरं ठीक आहे. हो, दे देंगे बराबर हिसाब से. ले बैठो आणि चलो चलो जल्दी. चला म्हणलं भाऊ, ते पिवडी लागलेली आहे आपल्या गावले. ते ड्रायव्हर कंडक्टर 10 मिनिटाचा इथं स्टॉप आहे तिचा. चला तोपर्यंत आपलं टाकणं होऊन जाते. ते कांदे वरे टाका 3 कट्टे. आपलं आंब्याचं जे आहे ते अंदर टाकून द्या. काय वरून धाळकण टाकून देते ते. फालतू कसं आंब्याचा धिंगाणा वाजा माय, सरळ लोणचं खराब वाजं पाहतं. चला घ्या तिकडे ते कटलं. अच्छा वैसे करते क्या? दे दो फिर, पैसे दे दो पहले, नहीं तो कैसा वो एसटी चालू हो जाती है, तुम्हारी होती गड़बड़ फिर. मैं डाल देता बराबर कांदे के कट्टे, ये वो बराबर 400 रुपये दे दो, 400. किती रुपये म्हणलं? 40 रुपये? 40 का 4 काय म्हणलं? किती म्हणलं तर? 400 400, 100 पत्ते हरे, हाँ 100 हाँ 400 रुपये दे दो. 400 रुपये? अरे का पागल झाला का फिरले का म्हणलं? डोकसं फिरलं का तू? पागल आहे का बे? हेंबाळायला का? 400 रुपये का? मग कुठच्या कुठे जाणं होते? चालला मोठा, चल होय तिकडे. 40 रुपये घे, चल लवकर टाक कट्टे दे. देखो भैया सुनो जरा सुनो, 40 रुपये दे रहा बोलते मैं, इतने कटले के मार्केट से लेके आया मैं, 4 किलोमीटर है यहाँ से. देखो 40 रुपये में दे रहा बोलते मेरे को. बताओ क्या बोलना आप. 40 नाही तर मग काय 400 रुपये देऊ का याले? काही आपलं त्याला काय माहित आहे? ते काय आपल्या सौद्यात आहे का? तुला मी काय म्हणलं मार्केटच्या तिथं बसायच्या वेळ किती रुपये द्यावं लागते? तू म्हणे बा तुम्हाला हिशोबाने देऊन द्या म्हणे. मग आता मग काय बिन हिशोबी देऊ राहिलो का मी तुम्हाला? अरे कसं काय बोलून राहिलं? मग हिशोबानच मागून राहिला मी 400 रुपये. मग आता या कट्ट्याचे 300 रुपये, तुमचे 100 रुपये, 400 रुपये लागत नाही का? किती चढ आहे तर 4-5 तर चढच होते. किती मला ते पायडल दाबा लागला माहित नाही का? अरे हो काका, तुम्ही मला तिथं ठरवलं नाही का ते किती रुपयात म्हणून कटलं? मग तुम्ही भाव नाही करसान, टाव नाही करसान, मग कसं काय ते? मग त्याने त्याच्या हिशोबाने मागितले तर जाऊ द्या, आता तुमचे जाऊ द्या, याचे जाऊ द्या, 200-250 रुपये देऊन दे, जाऊ द्या. 250 सेटलमेंट कर रहे हो पोट्या. ऐसे में करूँ? अरे देखो ना जरा सा, एसटी पे चढ़ा ना है अभी मेरे को, वहाँ पे भी डाले मैंने. अभी रास्ते में कितने झटके खड्डे फड्डे, फिर 400 रुपये से कम नहीं लेता मैं. हाँ मैंने बोला इनको हिसाब से दे देना, हिसाब से दे दो बोलना. दे आता 400 रुपये, तिथं करता येत नाही तुले. दे आता काय त्याला इलाज आहे, दे हिशोबाने दे. 400 रुपये आहे तुले हॉटेल. मग चालला दिवसभर काम करायला लागते तरी 400 नाही भेटत आम्हाला. सांगून राहायला मोठं इच्छे चक्कर मारायची. 1 किलोमीटर नाही लागा ते सांगून राहायला. 2-4 ठिकाणी तर उतरलोय होतो मी. काही नाही, मला 100 रुपये देतो मी, याच्यावर रुपयाने चल टाक दे वर. ऐसे कैसे क्या बोल रहे तुम? अबे मैंने बोला तुमने हिसाब से दो करके. हाँ 400 रुपये होना मेरे को. डोळे नको दाखव रे. कास्तकाराला काय काय दाबाल पाहून राहिला का रे? तिथे इथं आणायचं काय 400 रुपये मागून राहिला? तुला काय म्हणलं म्या? तिथंच बोली कर म्हणलं तर रस्ता कोण नाही गेली? हिशोबाने द्यायचा. कोणता हिशोब आहे रे तुया? कोणता आहे म्हणलं? हे बा जिथून कटलं आणलं तिथं नेऊन ठेव माया. मी माया आणीन काय आहे तर दुसरं कटलं करीन मी. जिथून आणले तिथं नेऊन दे माया तू कटलं. नाही तर मग हे बा 100 रुपये घे, चल वर एसटीवर टाक. आता पैसे द्या जीवावर राहिले त्याच्या, आता मावर खेकावून राहिले ते. सांगा आता काय करा. आता कसं आम्हाला काही बोलता येत नाही याच्यात नाही. तुम्ही काही सौदा ठरवला नाही असा डबल आता कसं बी सौदा करून आणत जा. काय आहे तिथे विचारत जा. नाही तर असे मग कसं मग अशी भोंडी द्या आपल्याला. देऊन द्या 200 देऊन द्या, निपटारा करून टाका भाऊ. 200 निपटा म्हणलं. जाऊ द्या 200 द्या बा. जाऊ द्या टाकतो मी टाकतो. द्या 200 द्या. जरा गलती झाली आपली नाही का? हो तिथं विचारायलाच पाहिजे होतं आपण. नाही का दिलीस टिपरी 100ले. ठीक आहे 200 देतो, चल टाका आता ते. का मा भिंत टाक. नाही हे कट्ट तुम्ही वर टाका. ते कांदेच टाकले तुम्ही, मग हे कोण नाही टाकू राहिले? हे द्या टाकून तिकडे रस्त्यात तिथे मदत करते ते. मग लोकांना जाया कसं म्हणलं म्हणा तू? ते वर टाका वर. पण आता घुसलोच होतो बरं मी. आला हे आता मधात. अरे म्हणलं साहेब हे बघा काही जास्त वजन नाही ना, हे बस लहान आहे कट्ट, काही जास्त नाही. 10 किलो आंबे आहे हे. अंदरच घेतो ना मी. एका साईडनं बसतो बा भले कोपऱ्यात. नाही ते मदत नाही होते, मग अडचण होते. जाता येत नाही. वर टाका वरच टाका. फालतू कसे तकलीफ होते प्रवाशाले. काय सांगा आता, घरूनच तशी इंटिमेशन आहे ना. आंबे खराब नाही झाले पाहिजे ना. हे बा म्हणलं साहेब, म्हणलं ऐका नाही, हे लोणचे जे आहेत आंबे फालतू कसं त्याच्यावर जास्त झटके पडते ना वरी. धडंग कसं आंबे मग कसं खराब होऊन जायचे. ते लोणचं काही टिकणार नाही आमचं. तेवढे ॲडजस्टमेंट करतो ना मी. एक परी मांडीवर घेतो बा. असं तुम्हाला टेन्शन नाही देत ना मी. अजिबात मंदात ठेवणार नाही मी. पाहिजे फक्त मग. नाही तर मग शिरतो होता तुम्ही. मधात टाकू नका अजिबात. जाता आला पाहिजे. ठीक आहे येतो आम्ही. चहा पिऊन येतो जरा 10 मिनिट ब्रेक आहे इथं. आलोच मी. अरे काय
दिसते का नाही म्हणलं ओ बाई म्हणलं याच्याहून जातं का काय तुडवतं का म्हणलं आंबे रायतेचे आंबे होईन ते टाकता खराबा करून माया तू सुद्धा बोल म्हणलं ढोमण कांद्या काय म्हणून राहिला रे दिसत नाही तुला दिसते का म्हणलं तुला दिसते का सुपूर्ण का दिसते मुले अरे म्हणलं मावशी मी काय म्हणून राहिलो की बा याच्याहून तुडून जाऊ नको बा लय वजीनं आणले म्हणलं आंबे म्या एक तर रायतं करावं लागते त्याला चालत नाही दणकी दुनकी फालतू कसं मग सडते रायतं काय तर सडते हे सडते मावशी म्हणून राहिला का मावशीच्या वयात दिसून राहिला का म्हणलं त्यापेक्षा 10-15 वर्ष लहान असेल बाबू सांगून राहिले अर्धे मसनात गेले ना म्हणलं तरी म्हणलं काय मावशी म्हणतो मला बोला सुधार नाही अजून बाबा लस खतरनाक आहे अरे म्हणलं मी काय म्हणतो बाईसाहेब तुम्ही मागं जा ना तिकडे समोरच्या साईड नसतं लागेल तेवढ्या सीटा आहेत इकडे मागं कायला चालले आपले झटके खाले ना तिकडे जाल रस्ता नाही फसता नाही गर्दीत बसले आपलं दाटण करायला जा तिकडे समोर सीटा आहे त्याच्यावर बसा दोघे सारखे जायचं कठीणच काम आहे दादा काय होते काम आहे तुला लय दिसते नाही रे लय धडे डोळ्यांचे पाय ना जरासं पाय ना 10 मिनिटं एसटी थांबते सर शेले टाकून बाहेर गेलेत ना ते कोणाच्या थैल्या तर कोणाच्या बोचके तर कोणाचं काही सांगून राहिला मोठा जागा आहे ना सायन पुढे आणि मागाय तू कोण सांगणार रे मला चल उचल म्हणलं ते कट्ट ते कोणाचं कट्ट काय बोला रे बा अरे म्हणलं ताईसाहेब बाईसाहेब तुम्ही मागं जाऊ नका म्हणलं अरे मावशी तुम्ही मागे येऊच नका भयानक गर्दी आहे तिकडे फुल भरलेली आहे जागा जाताच येते जागा नाही तुम्ही तिकडे काय जागा पाहू राहील जागाच नाही तुम्ही मागच्या एसटीने काय म्हणा आता हे अर्ध्या तिकीटनं घोर केलाय सगळा नाही तर मग एवढ्या बाया नसेच ना आता कचाल भरून नसतेच बाया मग काय मला तुमचं कोण मीटर जाऊन राहिलं म्हणलं आमच्या अर्धे तिकीट झाले तुमचं कोण जाऊन राहिलं तुम्ही तर म्हणलं ज्येष्ठ नागरिक आहे ना 75 गाड्या तुम्ही तर फुकट आहे त्यातली कट्टी फुकट तुमचे म्हणजे आता हाय माय 75 तर मी काय काय काढू नये का मग कार्ड मला सांगू राहिला मला 75 जायचा सर माहिती आहे मला तुमच्या कारस्थाना काय आहे 60 आणि 65 वर नाही तू कुठे तारीख बदलून काय केलं तर तुला तुझी माहिती आता काय सांगा त्याला मोठा उचलते कट्ट उचलते चाचा क्या रहे तुमने लगाया हो ये कट्टा बीच में क्या रखा तुमने वो ऊपर क्यों नहीं रखा तुमने फालतू रहा रास्ते में आने जाने में तकलीफ हो रही है लोगों को बाया लोगों को चलो उठाओ ओ चाचा नाक वर करून बोल नको म्हणलं काय जास्त दाखवू नको शानपण नको दाखवू म्हणलं तू मला नको सांगू मला तिथंही शिकून राहिला इथंही नको शिकू म्हणलं तू ये पाय म्हणलं ते किती मोठा आहे तू ते चालला मोठाले का माया मी अंगापेक्षा बोंगा मोठा ते पायावर केवढी मोठी बॅग आहे तुझी चालला का घासत आणि लोटत आणि असं तसा उचलते तरी तुला ते का इथं काय ठेवायची जागा आहे का म्हणलं ते मला म्हणून राहिला वाले माया त्यापेक्षा लहान आहे कट्ट सरला संत मग म्हणलं माय बकरा चुकून राहिले थैली धरू मागापासून लवकर उचलून राहिला का याच्यावर जाऊ म्हणलं सरळ सांगतो आता काय करायचं उचलाय स्फूर्ती नाही का तुडूनच जाते बाई नक्की 100% हेव्हा म्हणलं बाई मी उचलतो माया काही वांधा नाही पण हे पुढे म्हणलं पुढे मोठमोठ्या बॅग आहेत ना जाता येतच नाही तुम्हाला आहे का तुम्ही जरासं समोरच पाहा ना काहीतरी जागा पुढे ड्रायव्हर ते तिथं एक सीट आहे तिथं पहा म्हणजे ते महिला राखीवच्या सीट आहे ते काय साठी म्हणलं पूजा करायसाठी आहे का तुमच्यासाठी बसासाठी आहे का ते तर सीटीवर लिहिलं महिला राखी उठ लवकर उठ म्हणलं तू त्या बोनेटवर जाऊन बस मला नको सांगू काय ते हे बरोबर आहे मावशी महिला राखीमध्ये बसा तुम्ही भाऊ उठा तुम्ही उठा हे काय मग करू थांबणार रे बा थांबणं म्हणलं जरा होऊ दे ना आमचं पहिले म्हणलं मावशी तुम्ही टपर काही करू नका माझ्या डोकं आधी सकाळपासून आहे किर्या का हो बरं मी जातो बा बोनेट पैसे बसतो तुम्ही बसा इथं कट्ट उचलतो जातो पुढे हो काही हरकत नाही चलो चला बाहेर येते चला पटापट चला चल लवकर उचल लवकर लोक येतात ना चल उठ लवकर हो उठूनच राहिलं ना चाललो ना उठून राहिलो उठायला टाईम लागते ना मला हो उठून राहिलो नाही ना कोणतं काय मी नाही ना ते काय नाही चालले आपले आंबे घेऊन का म्हणलं तुम्ही म्हणलं का आंबे आणले का म्हणलं काही सामान आणलं का नाही येतं लोणचं काय करा म्हणलं चला आता बाहेर त्याचं निपटलं घरच्याचं सैन करा आता बाहेरचं कसं 2 खाते नाही तर 2 लावून देते पण आता घरी काय जमते का बोललं की बातच फुकते तर बाय म्हणलं आता मला काय सांगितलं का म्हणलं तो लोणच्याचं सामान आणा मीठ आणा काही सांगितलं मला फक्त म्हणजे कैरे आणलं मी आता मला काय माहीत तू काय आणि काय नाही हेच तर किती हेल्पाटे झाले कैऱ्याची मग काय तर हेस्टीतनी तरा असतं कुठंही तरा खराबही नाही झाले पाहिजे माराही नाही लागला पाहिजे म्हणलं कायचं सामान आहे मला सांगितलं नाही ते मला नाही माहिती काय आहे पाणी गिनी पिऊ देत जा अजून घराला पाय नाही टेकलं तर दिलं लावून आपलं टपर काय बाबा सरी जिंदगी गेली पण याच्या डोक्यात नाही म्हटलं बाबा मला फक्त डोकं मोठंच आहे पण दिमाग माणसांचा उलीसच दिसते मग काय पण म्हणलं किती लोक आंगणीचे असतात म्हणलं पाहू म्हणलं आंबे आणते ते सांग लोणचं काय पाहिजे बा हे मसाला ते मसाला ढमक हळद तिकी मेथी बसून सर जिरे मिऱ्या बसून सर आणते तुम्हाला म्हणलं सांगाच काम पडते काही बी आणा बाबा घ्या टाका ते अंदर टाका कट्ट चहा घे प्या मी सांगतो काय एक फोड खाणं लगायचे आणि हेल्पाटे दुनिया भरायची हो चालतं हो चहा घे मांड जरासं पाणी घेऊन दे माणूस इतके दुरून आला पाहून घ्या म्हणलं यादी यातलं एकही सामान भरू नका एका दुकान नसलं तर 6-7 दुकान हिंडा तुम्ही पण आणा द्या तेच म्हणलं लोणचं 2 वर्ष पुरलं पाहिजे चांगलं तेच म्हणलं चांगलं आलं पाहिजे आता ते काय पा बरोबर आहे का नाही दुकान आहे किती आहे 20 किलोचं आहे का आपलं लोणचं बरोबर काय मोहरी डाळ हिंग जिरं मोहरी लसण लाल तिखट हळद आणि मीठ
आणि हे काय आहे बाबा, तेल, आचार मसाला, गूळ, लवंग, मिरे. बरोबर, ठीक आहे. हो, आणतो मी 1756 दुकान हिंटू पण आणतो म्हणजे आणतो आता. चला निघा आता, सायकल काढा चालले जा पटकन. चालले बाबा नाही का, हो यायचं काय मूड काही बदल सांगता येते का. बरं चालले मग आता, जा मग आता चांगला आणजा सामान, पाऊस सवरून जरा जिरं जरा मिठाई चांगला आणजा. ते सोप जिरं ते काय मिरे गिरे सर आणजा तुम्ही, काहीच भूलू नका, सगळं लिहून द्याल तुम्हाला. स्वस्त मस्त आणू नका, चांगलं आणा. ठीक आहे, या मग आता तुम्ही. हो सगळं आणतो मी, जे लिहून दिलं ते सबन आणतो मी. हो, एक केपचं काय डोक्याच्या पळ्यालाच करून टाकतो मी आज ते. मग काय रोज मागायच्या, मग काय लोणचं करणं सोपं असते का. येतो मी घेऊन, गेलो की आलोच मी. तर या मग आता, आम्ही आंबे धुवून घेतो, चांगले पुसा लागते, त्याचं तेल गिल नाही राहिलं पाहिजे ना. पण काय त्याचे ते देठ गिट सगळे तोडा लागते. सरे मला वावरातले आणले तसेच आणले, त्याचे ते काळ्या तर नाही तोडल्या वरचे ते. बरं या तुम्ही, पाहता वाया भुललीच मी. अहो म्हणलं पावशी पाहिजे ना. हा आता आपल्या घरची ते पावशी, त्याचं ते नट निघाला ना, ते काही जमत नाही, त्याला काही ते आंबा फुटत नाही. तर म्हणलं कोणाच्या घरी पाहिजे बरं, एखाद्या बैराम साहेबाच्या जयराम साहेबाच्या इकडे तिकडे कोणाच्या घरी दत्ता सदा भाजी तर असते, मागा द्यायला त्याची इथून घेऊन नाही तर मग कसं आपल्याकडे ते आहे तर त्याला नट नाही. तू का नाही मागच्या वर्षी आणून दिल ना तुला ते पावशी, आंबे फोडाची पावशी आणून दिली तुला, स्पेशल आणली होती ना. कोणाला मागायचं काम नाही पडलं बाई, याच्या त्या घरी जा, हे जा ते जा. ते दिली तो कोणाला तरी, आपण आंबे फोडले सुदिस्त होती ते. आता कसं काय नट पडला म्हणलं त्याचा. 100% बरोबर आहे, बरोबर ओळखलं ना मी. त्या गजानन सदाभाईच्या पोरगा आलं तर मागाले, हो यश आलं तर ना, बस त्यानंच पडले 100%. आहेच ना, कुचिन पोट नाही. मग बस आता आपण हिंडा याच्या त्याच्या घरी. आता मागा कोणाले, तुम्हीच मागा, मी नाही मागा दादा. ते पोरग चांगला यश आहे, त्यानं काही नाही केलं. अहो म्हणलं माझ्यानं झालं असं नाही काही नक्की, तसं कोणाच्या नाही झालं ते. आणा तुम्ही एखाद्या कोणाच्या इथं मागलं तुम्ही सापडते ना, त्या संतोष बनकरच्या घरी पाहिजे, त्याच्या घरी मागलं त्याला आणा तुम्ही, 2-4 घर पाहा आणा. हे बोलव ते कुठं हिंडू राहिलं काय सांगा आता, कुठं हिंडू राहिलं म्हणलं जवळ बाप्पू, काय कुकडं होय तुमचं. घरी जाणार उन्ही तानी काय हिंडून राहिले, चला घरी. का सुकान भाकर खाऊ देते का. मग काय मामीजी काय म्हणे, ते आपल्या पावशा पा म्हणे, आपल्या आंबे फोडाच्या काय कोणाची सापडून नाही राहिल्या. मग काय लय लोकांची तर पाहिल्या, ते विठ्ठल ढगेच्या घरी गेलो, पुरुषरावच्या घरी गेलो, कोणाच्या घरी नाही. तर संदीप सदा पाहिलं म्हणलं, दे रे बा त्याच्या घरी आहे ना. ते म्हणे माया काही फोड म्हणे, तुमचं देऊ का म्हणे, मायाराव देऊ का म्हणे. मग आता काय कुठून आणा म्हणलं, आता किती पाव घर. रामचंद्र सदाभायच ना ते. बरं संदीप आहे, बरं देत नाही म्हण ना, सांगतो ना त्याला. ये जो म्हणा मागाली एखादी, काही ना काही एखादी येतेच. आता त्याला रूम न गिमण्याचं काम पडतेच ना, थांब ना म्हणा. दुसऱ्या त्या याला सांगणं उमेश बोकडेला, त्याच्या इथून आणणं. त्याची 2 पावशा आहेत, तिथून आणा, मला माहीत आहे कुठं आहेत. मी जातो त्या बनकरच्या घरी, तुम्ही जा तिकडे त्या बोकड्याच्या घरी. तसं करत जातो आम्ही. जा तुम्ही वाट पाहू राहिले, ते मसाला तयार करा आम्ही लवकर. जा सामान लवकर घेऊन जा घरी. चल बरं आता रुक्मा, हे सगळे आंबे घ्या आता वसरीत न्या. सगळे धुणं झाले आता, मस्त पुसून बी चांगले. मग पुसले आपले कोरडे झाले की मग कसं तोपर्यंत मग जवळ बापू येते गेले तर आपल्या पावशा पाहिले येते 1.5 घंटेत. मग करताय सुरू आता, ते यायचे अजून काय आणते काही आणते सामान काय सांगा आता. घ्या आता हे वसरीत घेऊन घे. बरं आहे, मग हे आता सगळे वसरीत घेऊन आपल्याला पुसपास करून घ्या लागते आहे की नाही. कोरडे केले की मग आपल्या फोडी करायला तयार नाही. बरोबर नेतो मी, नेतो. मला माहीत आहे बाबू, आंबे फोडाची पावशी तो इथं आहे ना. मग काय तर मागच्या वर्षीच होती. आमची इच्छा आता तुटली म्हणून मागू राहिलो, नाही तर मागत नाही बाबू बनकर भाऊ तुम्हाला. मग आता तुम्ही घडू शिकाली नाही तर कुठं ना कुठं आहे 100%. तुमच्या आजीनं लपून ठेवलं आहे, मला माहीत आहे ना. 100% आहे म्हणजे आहे तुमच्या घरी, पाहिलं आहे ना मी. तुम्हाला खोटंच वाटू राहिलं नाही ना बा. मा पुढं कोणाला देत राहते ना. मग काय जे आलं त्याला हे घेऊन जाय, ते घेऊन जाते. सरी अतारीच आहे ना. मग काय माहित नाही तुम्हाला, मंडपचं सामान वाटतं कोणाची आहे कोणाची आहे. मग काय मला सगळं ध्यान ठेवावं लागतं. तुम्हाला माहित आहे का नाही म्हणजे नाही. तुम्हाला काय खोटं बोलतो राजे मी. येत नाही काही पोट्टी नाही का. कलाकार झाले, जरा छत्री झालेत आजकाल नाही का. संतोष असतं ना, दिलं असतं का. बरं राहू दे म्हणलं, राहू दे. मी पाहतो इकडे तिकडे कुठं झामल करतो मी. आंब्याच्या पावशा आहेत ना आपल्या गावात, पाहतो. काय बसले ते पावशा आणून रे. राहू द्या तुम्ही जवळ बा. राहू द्या म्हणलं, फालतू बोट तोडसान तुम्ही तर बसा लागेल तिकडे. नसतीचे कामं आपल्या मागं आधीच आता पेरण्या पाण्यात टाईम होऊन राहिले, तुम्ही कसे नसतीचे कामं काही करू नका. ते पावशा ठेवून द्या अंदर, ते कोणाची इच्छा आणल्या ते नेऊन द्या तिकडे. हाय आमच्याकडे 3 होऊन जाते ते बरोबर. बसले आपले चितळ मात्र करसान सऱ्या पोळ्या खराब करून टाकसा. सरा वर्षभर 2 वर्षाचा सरा धिंगाणा लोणच्याचा. तुमच्या घरी काही करायला बसला का तुम्ही मदत टोकताच तुम्ही. टोकत नव्हतं बरं तुम्ही. आता आम्ही करून राहिलो ना बा. मग आता करायचं तर करू द्यायचं. जरा चुकलं तर सांगायचं. काही आपलं तुम्ही काही बातच बिलकुल असं म्हणजे नसच पकडता राजा. नाही जवळ बापू तुम्ही आहे का, तुम्हाला सवय नाही त्या कामाची म्हणून त्याला काय वाटते ते. राहू दे तुम्ही, राहू दे. टीव्ही पाहा काय सिरियल पाहा, जा बसा तिकडे. जमते म्हटलं ना. द्या 4-4 6 आंबे फेका इकडे. आम्ही करतो जरा आरामाने करतो आम्ही. घ्या मग मुळले, तुम्हाला करायचं आहे तर घ्या मग. घ्या त्यातले आंबे घ्या 10-15. चल दे आपला रट्टा. घ्या कण चल दे.
झाले आता पूर्ण झाले आपले आंबे. बाई राणी तू काय कर, हे सगळे जमा कर, तुम्ही दोघी बहिणी जमा करा हे, आणि मस्त बाहेर असे सुकू घाला आपल्या अंगणात या. जास्त उन्ही ते नाही, मस्त सावली तसं सवय घाला मस्त. पाणी सोकेपर्यंत 2 तास, मग हळद आणि मीठ लावून देतो त्याला. आम्ही मसाला पाहतो मग तिकडे, करतो ते तयार. आता मी जातो स्वयंपाक खोलीत. करा न्या हे लवकर लवकर. जा उठा आता तुम्ही, हात पाय तोंड झोपा आता, आराम करा जा. बरं नेतो मग आम्ही, तू मसाल्याचं पाय मग. मसाला तयार कर पूर्ण लोणच्याचा. ठीक आहे मग. मग सांगत असतं ना, आपल्या इथं आंबे नव्हते का? मग चांगले बिलकुल असे लोणच्याचे आंबा आहे ना आपल्या वावरातनी. काय तू सांगत नाही काही नाही, मग काय असा एकदम बिलकुल घोटी आंबा आहे आपला. बिलकुल लोणच्याचाच आहे ती स्पेशल. सांगायचं असतं घेऊन आलोस तुम्ही, काय तू कधी सांगत नाही बा. बरं झालंय का लोणचं, झालं का तयार आता? मग नाही तर आलो असतो उद्या घेऊन. आता तर लोणचं झालं पण तयार. आता काय हळद मीठ लावलं की झालं. आता सगळं मसाला वगैरे आता तयार करणं सुरू आहे. मी इकडे आले बाहेर अंगणात, मी सुकू घातलेल्या पोळी. तुमचा फोन आला. जाऊ द्या आता, काय जाऊ द्या आता, बाबांनी आणले आंबे, जाऊ द्या आता. पुन्हा पुन्हा किती पैसे काढले काय माहित बाबा पोरगी. मग काय आता लग्न आटपून टाकलं असत बरं असतं ना. आता त्याने दिलं बाबा दिवाळी लोटून. बाई बाई झालं नाही का, फोनात झालं का म्हटलं? कोणाचा फोन आहे? मामी आले वाटते. ठेव मग, नंतर करतो मग. ठीक आहे ठीक आहे, काही असलं तर फोन करा. ठीक आहे ठीक आहे. त्यांचा फोन होता म्हणून बोलत होते. लावते ना मी आता, हळद मीठ लावून देते. काय लावतो, लाव बाबा, लावतो म्हणलं पद्धतशीर लावा. सगळ्या पुढे भीड पाहिजे, मीठ हे ते हळद बरोबर. ठीक आहे मग, आणते पुढे गिड्या आणि करते सुरू. हो चालेल चालेल. हो बाबा, एक झाला आता लोणचं तयार. जाय तिकडे वर्षभर बिनगुराचा नाही का, कुठं नेरील नाही, कुठं वावरात जायचं की फोड बांधले आपलं जाय तिकडे नाही का. काही भाजी हो नाही हो, झाला तर निचन झाला माणूस. बरं बरं घे मग आता राणी, घे ते आपल्या सोकलेले आहेत ना ते भरण्या, घे पुसपास करून घे बरोबर, आणि टाक त्याच्यानी कोड्या असल्या पाहिजे एकदम. दुसरी गोष्ट, ते कोणी बी लोणचं घ्यायच्या वक्ती जवळ बापूले सांगून देता तुमच्या. घेतलं की ते पटकन त्याचं झाकण लावत जा म्हणा. ते काही घुसते ते त्या राजनापत देते बरेच लोक उठून. ते पाला जाव का तिकडे, काय चिलटं जाव का काही जाव तिकडे, काक्रोज आणि फाक्रोज. ते बिलकुल असं बंद असलं पाहिजे ते. काय म्हणजे अन्नाची सुरक्षा लक्ष ठेवत जा जरा. असे माटं गिटं असे उच्चार ठेवत जायचे. निरा पाला उतरत खालीन काही आपलं धिंगाणा करता. तेच म्हणलं. अशा प्रकारे झाला आमच्या इथे लोणच्याचा कार्यक्रम. तुम्ही बी आता तुमच्या इथे लोणचे करसाल तर जरासं कसं काळजीपूर्वक त्याची उघड्या नागड्या ठेवू नका, भरण्या गिरण्या. खेड्यापाड्यानं कसं लक्ष राहत नाही, आपलं लेकरं पाखरं घेत येतं आणि उघडेच ठेवत येतं. जरासं अन्नाकडे लक्ष द्या. कसं वीजबाधेचे मोठ्या प्रमाणात प्रकार होतात असे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर कमीत कमी 2.5 लाखापर्यंत पोहोचून द्या. सर्वांनी सहकार्य करावे एक वेळ, नम्र विनंती. चला आता उद्या भेटू नवीन विषय घेऊन, शेतीवर आधारित 5 वाजता.